अमरावती शहरातील गोपालनगर परिसरात बुधवारी रात्री एक थरार घडला। राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंतामणी लॉनच्या पाठीमागे शिशा बार समोर शुभम किशोर ठाकरे या तरुणाची जीवनलीला संपवण्यात आली। भर रस्त्यात झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार मराठा विहार कॉलनीतील रहिवासी शुभम ठाकरे आणि त्याचा मित्र गणेश पुषतकर हे दोघे बुधवारी रात्री शिशा बारमध्ये गेले होते। बारमध्ये बसले असताना लग्नाच्या पोशाखात असलेला एक अज्ञात तरुण दोनदा त्यांच्या टेबल जवळ येऊन विनाकारण वाद घातला। सुरुवातीला शाब्दिक किरकोळ चकमक झाली, मात्र याकडे दुर्लक्ष करून शुभम व त्याचे मित्र बाहेर पडले। बारच्या बाहेर येताच पुन्हा वाद उफाळला। संतापलेल्या त्या अज्ञात हल्लेखोराने शुभमची जीवनलीला संपवली। त्याचा मित्र गणेशने तातडीने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले। घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। ठाणेदार पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून प्राथमिक माहितीनुसार आरोपी हा जवळच सुरू असलेल्या लग्न समारंभातून आला असावा व तो गोपालनगर परिसरातीलच रहिवासी असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। दरम्यान शुभमच्या मृत्यूची बातमी समजताच त्याचे नातेवाईक व मित्रांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती। एका किरकोळ वादातून तरुणाचा बळी घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेतले असून शेरवानी परिधान केलेल्या संशयिताचा कसून शोध सुरू आहे। शहरात वाढत्या गुन्हेगारीबाबतही नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे।